तर आझाद एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये फडणवीसांसाठी बॅनरबाजी। ठाण्यामध्ये फडणवीसांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात बॅनर झळकले। शपथविधी आधी एक है तो सेफ है असे बॅनर झळकवण्यात आले। तर नागपुरात फडणवीसांच्या घराबाहेर देखील बॅनरबाजी पाहायला मिळते। तर हे दोन्ही दृश्य आपण पाहतो। एकीकडे ठाण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ ही बॅनरबाजी पाहायला मिळते, तर दुसरीकडे नागपुरात देखील फडणवीसांच्या घराबाहेर हे बॅनर झळकवण्यात आले। भाजप कार्यकर्त्यांनी ठाणे आणि नागपुरात अशा प्रकारे जोरदार बॅनरबाजी केली आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार आहे। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे देखील शपथ घेणार आहे। त्याचबरोबर पाहायला गेलं तर ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। पाहायला गेलं तर एक हे तो सेफचा नारा देखील या बॅनरवरती झळकत आहे। दुसरीकडे महाराष्ट्र आता थांबणार नाही अशा प्रकारचे बॅनर जे ते ठाण्यामध्ये झळकत आहे। भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा तिसऱ्यांदा संधी दिलेली आहे आणि आज पाहायला गेलं तर मुंबईच्या आझाद मैदान या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहेत। त्याचबरोबर विविध राज्याचे मुख्यमंत्री देखील आणि केंद्रीय मंत्री देखील या ठिकाणी उपस्थित असणार। त्यामुळे लाडक्या बहिणी देखील ठाण्यामधनं मोठ्या संख्येने देवेंद्र फडणवीस आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे। मात्र त्यांना शुभेच्छा देणाऱ्याची एक प्रकारे होड लागलेली आहे आणि होर्डिंगच्या माध्यमातून ते मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष वेधून घेताना दिसते आहे। वेगवेगळ्या आशयाचे होर्डिंग्स आपल्याला पाहायला मिळते आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील धरमपेठ भागातील या निवासस्थानासमोर जर आपण बघितलं तर विजयाचे शिल्पकार अशा प्रकारचं एक होर्डिंग लागलेलं आहे। तर दुसरीकडे जे सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारं होर्डिंग जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपण बघू शकतो, सदैव मुख्यमंत्री, तू न थकेगा कभी, तू न थमेगा कभी, तू न मुडेगा कभी, कर शपथ, कर शपथ, कर शपथ अशा प्रकारचं जे आहे ते आशय लिहिलेलं होर्डिंग जे आहे ते या ठिकाणी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे। तर दुसऱ्या ठिकाणी जर बघितलं तर महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींचे भाऊ, देवा भाऊ